नमस्कार मित्रांनो, दिवाळी जवळ आलेली आहे. त्यानंतर दिवाळीनिमित्त आपण बॅनर एडिटिंग बनवण्यास सुरुवात केलेली आहे. किंवा दिवाळीचे बॅनर हे आपण बनवण्यास सुरुवात केलेली आहे. तर मित्रांनो, त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या जोगेश्वरी ग्राफिक्स या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबतच असलेल्या बेल आयकनला नक्की प्रेस करून ठेवा, कारण भविष्यात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन हे सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. आणि मित्रांनो, दिवाळीचे इतरसुद्धा बॅनरचे डिझाईन्स आपण इंस्टाग्राम आणि टेलिग्राम या दोन्ही चॅनललासुद्धा अपलोड करत असतो. तर ते सुद्धा तुम्ही जॉईन आणि फॉलो करून ठेवा. आणि मित्रांनो, जे मटेरियल आपण तुम्हाला देतो त्याचा पासवर्ड हा व्हिडिओमध्येच असतो, तो 2 स्टेपमध्ये असतो. तर सो व्हिडिओ स्किप न करता बघा. तर बघूया आता आपण हे दिवाळीचं पहिलं बॅनर हे कसं बनवलेलं आहे. तर वसुबारस निमित्त आपण हे बॅनर बनवलेलं आहे. बघू शकता मित्रांनो, बॅनर हे कसं झालेलं आहे. हे बॅनर तुम्हाला नक्कीच आवडेल. याचप्रमाणे अजून इतरही बॅनर दिवाळीचे आहेत आपल्याकडे. तर हे बॅनर आपण कसं बनवलेलं आहे ते आपण पिक्सल लॅबमध्ये बघूया. तर नेहमीप्रमाणे आपल्या बॅनरची साईज किंवा कॅनव्हसची साईज जी आहे ती आपल्याला 5000 × 5000 या स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये टाकून घ्यायची आहे. आणि मित्रांनो, डिफॉल्टचं जे टेक्स्ट आहे हे आपल्याला सिम्पली इथनं डिलीट करून घ्यायचं आहे लेअर पॅनलमध्ये जाऊन. आणि जे मटेरियल मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे त्याच मटेरियलमधून मित्रांनो ह्या बॅनरचं जे बॅकग्राऊंड आहे ते इथं आपण सिलेक्ट करून घेतलेलं आहे. माझं पिक्सल लॅबमध्ये सेव्ह आहे. तुमचं जिथं सेव्ह असेल तिथून तुम्ही ते बॅकग्राऊंड कलेक्ट करून घ्या आणि इथं सिलेक्ट करून त्याचा एक्सपेक्ट रेशो हा 100 करून त्याला लेअर पॅनलमध्ये जाऊन लॉक करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, दिवाळीचे सण हे भरपूर बॅनर्स असतात. या सणामध्ये सुरुवात वसुबारसने होते. वसुबारस, त्यानंतर मग तुमची धनत्रयोदशी किंवा धनतेरस, त्यानंतर लक्ष्मीपूजन, त्यानंतर दीपावली पाडवा, त्यानंतर भाऊबीज, असे बरेचसे बॅनर मित्रांनो आपले रेडी आहेत. तर एक एक करून ते मी पोस्ट करणारच आहेत. तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून एकही बॅनर तुमच्याकडनं मिस होणार नाही. तर अशाच पद्धतीने मित्रांनो आपल्याला एक एक लेअर इथं ॲड करत चालायचं आहे. ही बॅकग्राऊंड लेअर झाली मित्रांनो. याच्याचमध्ये आता आपण टेक्स्ट लेअर आणि आपली इमेज जी आहे ती ॲड करणार आहोत. आणि PNG सोबत मित्रांनो पण PLP सुद्धा दिलेली आहे. तर PLPची एडिटिंग हे तर तुम्हाला माहीतच आहे. आपल्याला फक्त फोटो चेंज करायचा असतो आणि जे नाव आहे ते एडिट करून तिथं हे आपलं नाव टाकायचं असतं. तर अतिशय सोपी एडिटिंग असते मित्रांनो PLPची. तर ते सुद्धा तुम्ही बघा. आणि PNG मटेरियल आणि PLP मटेरियल ह्या दोन्हींचा एकच पासवर्ड आहे आणि तो व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये दिलेला आहे मित्रांनो नेहमीप्रमाणे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि पासवर्ड हा मोठ्या अक्षरामध्ये दिलेला आहे, त्यामुळे पासवर्ड शोधण्यासाठी तुम्हाला काही त्रास होणार नाही. फक्त तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल, एवढंच.
तर फायनली मित्रांनो इथं आपलं बॅनर हे आपण सेव्ह करून घेतलेलं आहे आणि त्याची क्वालिटी ही अल्ट्रा ठेवून त्याला आपण इथं सेव्ह केलेलं आहे आणि त्याची क्वालिटी इन्हान्स करायसाठी आपण ते AI फोटो इन्हान्सर या ॲपमध्ये हे बॅनर घेऊन येणार आहोत. तर हे AI फोटो इन्हान्सर ॲप मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल. यामध्ये सिलेक्ट करून त्याला इन्हान्स करूया आपण आता. तर धनत्रयोदशीचं हे बॅनर आहे मित्रांनो, हे पण आपलं रेडी आहे. हे बॅनर आपण लगेच टाकणारच आहोत आता आपल्या चॅनलवर. आणि हे फॉन्ट्सचं जे व्हिडिओ आहे हा सुद्धा तुम्ही नक्की बघा. तर दिवाळीच्या अजून बॅनरसाठी भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.